विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वी भाग 1 विषय गणित यातील पहिलं प्रकरण संच याला सुरुवात करीत आहोत. या ठिकाणी काही चित्र आपल्याला दिसत आहेत. फुलांचा गुच्छ, किल्ल्यांचा जुडगा, पक्ष्यांचा थवा, वयांचा गठ्ठा आहे आणि काही विशिष्ट संख्यांचा गट आहे. मग ज्या संच समूहातील घटक किंवा ज्या समूहातील घटक अचूक आणि नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असं म्हणतात. वरील आपण जी उदाहरणं बघितली त्यात किल्ल्यांचा जुडगा असेल किंवा विशिष्ट संख्यांचा गट असेल त्याला सुद्धा आपण संच म्हणू शकू. संच जे आहेत ह्या संचाला नाव देण्यासाठी मोठ्या लिपीतले म्हणजेच कॅपिटल ABC या असे अक्षरं जी आहेत इंग्रजी वर्णमालेतली पहिल्या वर्णमालेतली जी अक्षरं आहेत ती वापरतात. आणि संचातले जे घटक आहेत हे घटक दाखवण्यासाठी लहान लिपीतली जी अक्षरं आहेत ही दाखवली जातात. त्यानंतर आता समजा हा लहान लिपीतला A हा संच A कॅपिटल Aचा घटक आहे हे दर्शवण्यासाठी आपल्याला A बिलॉंग्स टू A असं लिहिता येतं. हे जे चिन्ह दिसते आपल्याला हे बिलॉंग्स टू असं वापरता येईल. याचा अर्थ हा लहान लिपीतला A हा संच A कॅपिटल A याचा घटक आहे असं आपण म्हणू शकतो. याच्या उलट जर A हा Aचा घटक नसेल म्हणजेच हे बघा ही अशी परिस्थिती असेल तर आपण नॉट बिलॉंग्स टू हे चिन्ह वापरू शकतो. त्यानंतर काही संख्यांचे प्रकार बघू किंवा काही संच आहेत. हे उदाहरणार्थ पहिला संच नैसर्गिक संख्यांचा संच n बरोबर महिरपी कंस त्याच्यामध्ये 1 2 3 अँड सो ऑन म्हणजेच ह्या सर्व नैसर्गिक संख्या आहेत. याला नैसर्गिक संख्या संच किंवा सेट ऑफ नॅचरल नंबर्स असं म्हटलं जातं आणि तो n कॅपिटल N या चिन्हाने दाखवतात. त्याचप्रमाणे W शून्यापासून सुरू होतो हा पूर्ण संख्यांचा संच आहे सेट ऑफ होल नंबर्स. त्यानंतर I इंटेजर्स याच्यामध्ये ऋण संख्या शून्य आणि धनसंख्या याही येतात. याला पूर्णांक संख्या किंवा सेट ऑफ इंटिजर्स असं म्हटलं जातं. त्यानंतर Q हा परिमेय संख्यांचा संच आणि R हा वास्तव संख्यांचा संच. आता संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. एक यादी पद्धत लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. ह्या यादी पद्धतीमध्ये संच जे आहेत याच्यामधले जे घटक आहेत हे घटक सरळ एका पुढे एक लिहितात आणि मध्ये कॉमा लिहिलेला असतो. जसं A बरोबर महिरपी कंसात 3 5 7 9 किंवा A बरोबर 7 3 5 9 अशा प्रकारे. त्यानंतर पुढची पद्धत आहे गुणधर्म पद्धत. ज्या गुणधर्माच्या आधारे आपण ह्या संख्यांचा गट केलेला आहे तो गुणधर्म म्हणजेच उदाहरणार्थ बघा या ठिकाणी लिहिलंय A बरोबर महिरपी कंसात x तिरकी रेष सच दॅट त्याला सच दॅट असं म्हणतात. x बिलॉंग्स टू n म्हणजेच x पैकी हा x कसा आहे तो नैसर्गिक संख्यांचा संच आहे. आणखी एक अट आहे काय 1 लेस दॅन x लेस दॅन 10 म्हणजेच 1 ते 10 1 आणि 10 वगळून तर मधल्या ज्या संख्या आहेत ह्या सर्व संख्यांचा संच असं आपण म्हणू शकतो. याला गुणधर्म पद्धत असं म्हणतात. त्यानंतर परिमेय संख्या ह्या पद्धतीने लिहितात. ही परिमेय संख्येची व्याख्या उदाहरणार्थ Q ह्या चिन्हाने तो दाखवतात. Q कॅपिटल Q बरोबर महिरपी कंसात P/Q सच दॅट P आणि Q हे कसे आहेत बिलॉंग्स टू I सेट ऑफ इंटेजर्स आणि त्यातला जो छेद आहे Q हा इट नॉट इक्वल टू 0 म्हणजे हा शून्य नाही. त्याच्यानंतर यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत दोन पद्धती आहेत संच लिहिण्याच्या. उदाहरणार्थ बघा पहिल्यांदा A हा संच बघा A बरोबर महिरपी कंस x सच दॅट x हा डिव्हिजन या शब्दातील अक्षर हा संच जो लिहिला आपण तो गुणधर्म पद्धतीने लिहिला. तोच संच यादी पद्धतीने असं लिहिता येईल A बरोबर DIVSON. आणखी एक आहे संच लिहिताना एक संख्या दोनदा लिहित नाही एकदाच लिहिली जाते. त्यानंतर B बरोबर महिरपी कंस y सच दॅट y ही अशी संख्या आहे की y वर्ग बरोबर 9 ही झाली गुणधर्म पद्धत. आणि यादी पद्धतीने y वर्ग बरोबर 9 म्हणजेच त्याची वर्गमूळ 2 येतील आपले -3 आणि +3 म्हणजेच हे यादी पद्धतीने आपण B बरोबर महिरपी कंसात -3 आणि 3 असं पद्धतीने आपण लिहू शकतो. त्याप्रमाणे
आणखी एक उदाहरण आहे, सी बरोबर झेड सच दॅट झेड ही 5च्या पट्टीतील 30पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. हे झालं गुणधर्म पद्धत. कसा आहे झेड? 5च्या पटीतील म्हणजे 5चा पाढा परंतु 30पेक्षा लहान नैसर्गिक संख्या, 5च्या पाढ्यातल्या संख्या परंतु 30पेक्षा लहान आहेत अशा कोणत्या? तर ह्या ठिकाणी यादी पद्धतीत ह्या संख्या दिसतील आपल्याला. सी बरोबर 5, 10, 15, 20, 25. 5चा पाढा 25 पर्यंत. त्यानंतर आणखी काही उदाहरणं या ठिकाणी पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि यानंतर आपण सराव संच 1.1 याला सुरुवात करीत आहोत लगेच. पहिला प्रश्न, पुढील संच यादी पद्धतीने लिहा. पुढील संच लिहा. त्यातलं पहिलं उदाहरण, समपूर्णांक संख्यांचा संच. समपूर्णांक संख्यांचा संच. त्याचं उत्तर आपण लिहूया. समपूर्णांक संख्यांचा संच, त्याला काहीतरी नाव द्यावं लागेल. आपण त्याला नाव देऊ ए. बरोबर, संच लिहायचा आहे म्हणून महिरपी कंस. आणि महिरपी कंसामध्ये समपूर्णांक संख्या म्हणजेच पहिली 2, त्याच्यानंतर 4, 6, 8 अँड सो ऑन, आणि महिरपी कंस पूर्ण. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. दुसरा प्रश्न, 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. संख्यांचा संच दिसत असेल तुम्हाला. त्याचं उत्तर लिहूया आपण. समसंख्या पाहिजे आणि मूळ संख्या पण पाहिजे. अशी संख्या कोणती? समजा बी हे नाव देऊ त्या संचाला. एकच आहे अशी संख्या आहे 2. याचं उत्तर. त्यानंतर तिसरं उदाहरण. तिसरं उदाहरण काय म्हणतात? सर्व ऋण पूर्णांकांचा संच. पूर्णांकाचा संच. सर्व ऋण पूर्णांक तर पाहिजेच, परंतु ते ऋण संख्या पाहिजेत. आपण ह्या संचाला सी असं नाव देऊ. आणि ऋण संख्या म्हणजे कमी पासून त्या सुरू होतात, म्हणून इकडं आपण हे जे 3 टीममध्ये देतोय ते अलीकडे द्यावे लागतील. आणि त्यातल्या काही ऋण संख्या लिहू आपण, उतरत्या क्रमाने लिहावं लागतील, कारण ते ऋण स्वरूपात लिहायचे आपल्याला. -3, -2, -1. आणि हा संच पूर्ण. इथं बघा, या ऋण संख्या आहेत, पूर्णांक आहेत, म्हणजे हा संच आपण लिहिलेला बरोबर आहे. चौथं, पुढचं उदाहरण.
चौथं, संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. मूळ स्वरांचा संच. मग संगीत आपण हा संच कोणत्या चिन्हाने दाखवायचा, तर वरती ए बी सी असं केलं तर मग याला डी दाखवूया आपण. डी बरोबर. संगीतातले स्वर कोणते? सा रे ग म प ध नी. सॉरी, सुकून सा रे ग म प ध आणि नी. आणि हा संच पूर्ण केला. अशा पद्धतीने हा संच आपल्याला लिहिता येतोय. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. आपण पहिला प्रश्न बघितला. आता दुसरा प्रश्न. पुढे चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. दुसरा प्रश्न. पुढे चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. ठीक आहे. पहिलं उदाहरण 4/3 बिलॉंग्स टू क्यू. हे बिलॉंग्स टूचं चिन्ह आहे मित्रांनो. या ठिकाणी मी तुम्हाला आणखी एक व्यवस्थित लिहून दाखवतोय. तेच हे जे चिन्ह आहे हा ई आणि मध्ये असं हे करलं, याला बिलॉंग्स टू असं म्हणतात. बिलॉंग्स टू. तर दाखवते स्क्रीनवर मी. हे लक्षात दिसत असेल तुम्हाला. बिलॉंग्स टू याचा अर्थ हा घटक आहे, त्या संचाचा घटक आहे. 4/3 बिलॉंग्स टू क्यू. हे तुमच्या माहितीसाठी मी लिहिलं होतं याचा, आणि आपल्या प्रश्नाचा काही हे नाही, फक्त ह्या प्रश्नात हे वापरलेलं आहे म्हणून याला एक वेगळी चौकट करतो. प्रश्नाचा त्याचा काही संबंध नाही. 4/3 बिलॉंग्स टू क्यू. त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. याचं उत्तर कसं लिहिता येईल? 4/3 हा क्यू म्हणजेच परिमेय संख्या यांचा घटक आहे. 4/3 हा संच क्यू. क्यू म्हणजे क्यूने काय दाखवतात? परिमेय संख्या. परिमेय संख्या चा घटक आहे. हे त्याचं उत्तर आहे.
आपल्याला चिन्ह दिलं होतं आणि त्यानुसार आपण शब्दात त्याचा अर्थ लिहिलेला आहे या दिलेल्या प्रश्नाप्रमाणे. नेक्स्ट दुसरं, -2 इज -2 नॉट बिलॉंग्स टू n. हे दोन चिन्ह वेगळे आहेत बघा. हे वरचं आहे ते बिलॉंग्स टू आणि हे नॉट बिलॉंग्स टू, म्हणजे हा घटक आहे आणि हा घटक नाही. -2 इज नॉट बिलॉंग्स टू n किंवा -2 हा n या संचाचा घटक नाही. म्हणजेच आपण हे शब्दात लिहूया. -2 हा संच n ने काय दाखवलं जातं? नैसर्गिक संख्या. संख्यांचा घटक नाही म्हणावं लागेल आता. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येईल. पुढचा प्रश्न तिसरा, P कॅपिटल P बरोबर महिरपी कंस, महिरपी कंसामध्ये स्मॉल p सच दॅट स्मॉल p ही विषम संख्या आहे. विषम संख्या आहे. त्याचे उत्तर लिहूया आपण. याचं उत्तरात आपल्याला असं म्हणावं लागेल की संच P आधी कॅपिटल P हा P नावाचा जो संच आहे याचे घटक कसे आहेत? असे घटक स्मॉल p असे आहेत की p ही विषम संख्या, स्मॉल p ही विषम संख्या आहे. आता तिसरा प्रश्न, संच यादी व गुणधर्म पद्धतीने लिहा. यादी व गुणधर्म पद्धतीने लिहा. तुम्ही लिहून घ्या माझ्याबरोबरच. मग आपण इथं काय असं ठराविक आकडे दिलेले नाहीत, आपणच मनाने संच घेऊया. पहिलं यादी पद्धत. यादी पद्धतीने लिहायचं आहे आपल्याला. ए नावाचा एक कोणता तरी संच आपण विचारात घेतला. संच दाखवायचा म्हटल्यानंतर कॅपिटल चिन्ह आहे त्याचं नाव दिलं, महिरपी कंस दिला आणि पुढे रंगांची नावं लिहू. तांबडा, नारिंगी, पिवळा. पिवळा. हिरवा, निळा.
हिरवा, निळा, निळ्यानंतर पारवा, पारवा असा रंग आहे आणि त्याच्यानंतर जांभळा, आणि मैरपी कंस पूर्ण. ही रंगांची नावं तुम्ही पण लिहिली असतील, नेमकं लक्षात येत असेल ही कशाचे रंग आहेत. आता हाच संच आपण गुणधर्म पद्धतीने लिहूया. लक्षात आलं असेल हे रंग कुठे सापडतात, तर हे इंद्रधनुष्यातले रंग आहेत. मग तोच संचाचं नाव तेच, बरोबर मैरपी कंस. परंतु आता ह्या ठिकाणी लिहिताना मात्र आपल्याला गुणधर्म लिहायचा आहे. मग गुणधर्म कसा लिहिणार, काय लिहिणार, ए बरोबर एक्स, सच दॅट एक्स हे इंद्रधनुष्यातील रंग आहे. इंद्रधनुष्यातील रंग आहे, अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. पुढचा प्रश्न, किंवा दोन संच लिहायला सांगितले, आपण एकच संच लिहिला, अजून एक संच लिहू आपण. हा एक पहिलं उदाहरण लिहिलं होतं, आता इथं दुसरं उदाहरण मी लिहितोय. यादी पद्धत सुरुवातीला, हे पहिलं उदाहरण होतं म्हणून इथे आपण खोंड दाखवूया काहीतरी. यादी पद्धत, आता यादी पद्धतीने अजून एक उदाहरण. डी असा एक संच घेऊया. डी बरोबर मैरपी कंस -2 -1 0 1 2 आणि 3 असं एक मुद्दाम वेगळं उदाहरण घेतलं. असं एक उदाहरण घेतलं. हे झालं यादी पद्धतीने. तेच आपण गुणधर्म पद्धतीने लिहूया. गुणधर्म पद्धत. तोच हे लिहायचा आपल्याला. डी बरोबर मैरपी कंस. इथं गुणधर्म लिहायचा आपल्याला. गुणधर्म लिहिताना आधी काय लिहितात, एक्स, सच दॅट. आता हे कसे आहेत, वजा इथं आपल्याला त्याची संख्या दिसत आहेत, 0 दिसतोय, 1 2 3 पण दिसत आहेत. म्हणजेच हे आय सेट ऑफ इंटिजरचे घटक आहेत. एक्स बिलॉंग्स टू आय. पूर्णांक संख्यांचा संच. आणि अजून एक काय गुणधर्म त्याचा बघा, हे इथं 3 आहेत पण इथं -3 मात्र नाही, म्हणून इथं आपल्याला -3 आपण लिहूया. एक्स हा कसा आहे, हा -3 पेक्षा मोठा आहे आणि +3 इतका किंवा त्याच्यापेक्षा लहान आहे. -3 लेस दॅन एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 3, म्हणजे -3 ते 3च्या दरम्यान. परंतु -3 ह्या ठिकाणी नाही, कारण इथं लेस दॅन ऑर इक्वल टू इथं चिन्ह, इथं मात्र हे चिन्ह आपण घेतलेलं नाही. म्हणून तोच संच आपल्याला ह्या पद्धतीने गुणधर्म पद्धतीने लिहिता येणार आहे. ही यादी पद्धत आणि ही गुणधर्म पद्धत. हे लक्षात आलं असेल तुमच्या. आता पुढचा प्रश्न,
चौथा प्रश्न, पुढील संच यादी पद्धतीने लिहा. पुढील संच यादी पद्धतीने लिहा. मग पहिलं उदाहरण दिलंय, भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. सर्व महिन्यांचा संच. दिसत नसेल तर एकदा दाखवतो. भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. सौर महिन्यातले ए असं नाव देऊ त्या संचाला. पुढे मैरपी कंस. आपल्याला यादी पद्धतीने लिहायचं आहे. म्हणून चैत्र पहिला मराठी महिना, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. आता इतकं हे मराठी महिने तुम्हाला माहीत आहेत. हे महिने तुम्ही लिहू शकता. वेळ वाचवण्याच्या दृष्टीने इथं मी फक्त डॉट डॉट हे केलेत आणि शेवटचा महिना लिहितोय फाल्गुन. आणि मैरपी कंस पूर्ण. मित्रांनो, मध्ये मात्र असं रिकामं ठेवू नका. पूर्ण हे करा. परत एकदा सांगतो कोणते महिने आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. ह्या प्रकारे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न त्यातला, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट हा शब्द मी या कॅपिटलमध्ये लिहूया. COMP. कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. या शब्दातील अक्षरांचा संच. असं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. त्याचं उत्तर लिहूया. इथं बघा कॉम्प्लिमेंट. मला वाटतं दोनदा आलेला आहे. तर जे अक्षर डबल आलेत किंवा जास्त आलेत ते अक्षर आपण वगळणार आहोत. हा संच बी या चिन्हाने दाखवू आपण. बी बरोबर मैरपी कंस. पहिला सी एकदाच आहे का? आहे. ओ, त्याच्यानंतर यम दोनदा आलाय, त्याच्याऐवजी आपण एकदाच लिहिणार. पी हा एकदाच आहे. यल हाही एकदाच आहे. यल नंतर ई. ई पहा या ठिकाणी आणि या ठिकाणी दोनदा दिसतोय, परंतु त्याऐवजी एकदाच लिहिणार. ई, यन आणि टी. यन एकदाच आहे, टी एकदाच आहे. मग हे काय झाले? COMP LENT हे कॉम्प्लिमेंट शब्दातील अक्षरांचा संच. पुढचं उदाहरण, तिसरं, मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच.
मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. त्याचं उत्तर आपण लिहूया. त्याला सी असं अक्षर दाखवूया. महिरपी कंस. ज्ञानेंद्रिय नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा. पंच ज्ञानेंद्रिय. नाक, ज्याच्या सहाय्याने आपल्याला काही ना काही ज्ञान होतं, अशी इंद्रिय. नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा. हे दिसत असेल. हा ज्ञानेंद्रियांचा संच. त्यानंतर पुढचं चौथं उदाहरण. एक ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. संच. 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. त्याचं उत्तर पाहूया आपण. 1 ते 20 ह्या एक्स, कॅपिटल एक्सने आपण हा संच दाखवूया. महिरपी कंस. आणि 1 ते 20 मधल्या मूळ संख्या, पहिली मूळ संख्या 2, 3, 5, 7. हे मूळ संख्या कोणत्या, हे तुमचं मागच्या वर्षी झालेलं आहे. 7 नंतर 11, 13, 17 आणि 19. महिरपी कंस पूर्ण. पुढे पृथ्वीवरील सर्व खंडांचा संच. पाचवं उदाहरण. पृथ्वीवरील सर्व खंडांचा संच. संच. त्याचं उत्तर लिहू आपण. तो संच झेड या चिन्हाने दाखवूया. झेड बरोबर. पहिला इथं यादी पद्धतीने लिहायचं आपल्याला. आशिया, त्याच्यानंतर आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका, आणि उत्तर अमेरिका. हे खंडांची नावं लिहिलेत आपण, म्हणजे खंडांचा संच असं आपल्याला अपेक्षित होतं आणि त्या दृष्टीने आपण हे लिहिलेलं आहे. पृथ्वीवरील सर्व खंडांचा संच. स्क्रीनवर तुम्हाला 5वा प्रश्न दिसत असेल.
हा 5वा प्रश्न आहे. खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. ए बरोबर 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100. याचं उत्तर लिहायचं. हे नीट संख्या पहा कोणत्या आहेत. 1, 4, 9, 16 या सर्व वर्ग संख्या आहेत का? आहेत. मग याचं उत्तर लिहिताना कसं लिहिणार? हे आपल्याला गुणधर्म पद्धतीने लिहायचं आहे. एक उत्तर मला वाटतं लिहून दाखवतो मी पुस्तकामध्येच. या ठिकाणी थोडीशी जागा उपलब्ध आहे. पहिलं तुम्हाला दिसलं असेल त्याचं उत्तर आपण इथंच लिहूया. ए बरोबर x such that x बरोबर n वर्ग. x बरोबर n वर्ग. आणि हा n कसा आहे? n बिलॉंग्स टू n, कॅपिटल n. आणि अजून काय सांगता येईल? इथं बघा आपल्याला ज्या संख्या दिल्या त्या कशा होत्या? 1, 4, 9, 16. 1 हा 1चा वर्ग आहे, 4 हा 2चा वर्ग आहे आणि शेवटी 100 हा 10चा वर्ग आहे. म्हणजे थोडक्यात 1 ते 10 संख्यांचे वर्ग आहेत का? म्हणजेच n. अजून एक गुणधर्म आपल्याला इथं लिहिता येईल, लेस दॅन ऑर इक्वल टू 10. अशा पद्धतीने याचं गुणधर्म पद्धतीने आपण हा संच लिहू शकतो. पुढचं नेक्स्ट बी बरोबर 6, 12, 18, 24, 30, 26, 42, 48. नीट बघा 6चा पाडा आहे का 48 पर्यंत. म्हणजे याचं उत्तर आपल्याला कसं लिहिता येईल? बी बरोबर x सच दॅट x बरोबर 6n. 6n का म्हणलं तर 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30. म्हणजे थोडक्यात या 6ला वेगवेगळ्या संख्यांनी गुणलंय. कोणी गुणलंय? पहिल्यांदा 1 नी गुणलं, नंतर 2 नी गुणलं, 3 नी गुणलं, 4 नी, 5 नी, 6 नी, 7 नी आणि 8 नी. म्हणजे x बरोबर 6n आणि n बिलॉंग्स टू n. ह्या पद्धतीनेच आपण वरती जे लिहिलं उदाहरणात ते तसंच. आणि शिवाय कसं आहे, हे 6ला 8 नी गुणल्यानंतर 48 येणार आहे. म्हणजे 1 ते 8 पर्यंतच्या संख्यांनी 6ला गुणलेलं आहे. म्हणून n इज लेस दॅन 9 असं म्हणावं लागेल. पुढचं सी बरोबर SMILE. हा शब्द बघितल्यावर लक्षात येतं की हे स्माईल शब्दातले अक्षर आहे की नाही. सी बरोबर y सच दॅट y हे स्माईल शब्दातील अक्षर आहे. त्याच्यानंतर पुढचं डी बरोबर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. हे कोणते दिवस आहेत? हे आठवड्यातले दिवस आहेत. मग याचं उत्तर कसं लिहिणार आपण? डी बरोबर झेड बिलॉंग्स टू झेड हे आठवड्यातील दिवस आहे. इथं झेडच्या ऐवजी तुम्ही दुसरा एखादी संख्या वापरायची असेल तर वापरू शकता. त्याच्यानंतर एक्स बरोबर इट किंवा टी किंवा एक्स बरोबर आपलं हे बघा एक्स बरोबर ATE असंही म्हटलं तरी चालेल, क्रमाला महत्त्व नाही. असं प्रश्न दिलाय आणि त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे की पहिल्यांदा आपण येणार एक्स बरोबर वाय. वायच्या ऐवजी तुम्ही कोणतंही अक्षर वापरा. वाय हे किंवा सच दॅट वाय हे इट किंवा टी या शब्दातील अक्षर आहे. टी शब्द पण होतोय, इट पण शब्द होतोय, ATE असा पण शब्द याच्यात तयार होतो. म्हणजे वाय हे टी, इट, एट या शब्दातील अक्षर आहे. अशा पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सराव संच 1.1 त्याची उदाहरणं आणि त्याच्या संदर्भातलं माहिती पाहिलेली आहे. या ठिकाणी आपण आपला व्हिडिओ मालिकेतला पहिला भाग पूर्ण करीत आहोत. धन्यवाद.